नमस्कार, मी राम बुधवंत नवराष्ट्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतोय. यावर्षी नीटच्या निकालामुळे चांगलाच देशभरात गोंधळ निर्माण झालेला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर हायकोर्टमध्ये यावर या केसची सुनावणी चालू असून रामरावजी बिरादार ऍडव्होकेट हे आपल्या सोबत आहेत. सर, याचे याचिकाकर्ते कोण आहेत आणि त्यांची मागणी काय आहे? या याचिकेमध्ये आरसीसी या करिअर इन्स्टिट्यूटचे 4 विद्यार्थी आहेत. निकिता फंदाडे व इतर 3 विद्यार्थी यांनी माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका दाखल केलेली आहे आणि त्याची सुनावणी उद्या दिनांक 18 जून 2024 रोजी आहे. त्यांची मागणी काय? जी याचिकाकर्ते आहेत त्यांची कोर्टला मागणी काय आहे? त्यांची मागणी ही आहे की जे 1563 ग्रेस मार्क जे चुकीच्या पद्धतीने दिलेले आहेत, ज्याचा फॉर्म्युला की जी क्लॅट या एक्झामसाठी वापरला होता तोच फॉर्म्युला या नीटच्या एक्झामसाठी आणि रिझल्टसाठी फॉर्म्युला वापरून ग्रेस मार्क दिलेले आहेत ते रद्द व्हावेत. तसेच जे काही गैरप्रकार झालेले आहेत, पेपर लीक वगैरे जे काही प्रकार घडून आलेले आहेत त्या संदर्भात सखोल चौकशी करावी आणि त्याचा रिपोर्ट सादर करावा आणि ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या सेंटरला गोंधळ झालेले आहेत अशा सेंटरच्या परत रीनीट म्हणजे री एक्झाम व्हावी अशी या विद्यार्थ्याची मागणी आहे. जो यावर्षी नीटच्या प्रकारामध्ये गोंधळ उडालेला आहे त्याची प्रमुख कारणे काय आहेत किंवा ही अशी प्रकरणे आहेत पुन्हा होऊ नये यासाठी काय उपाययोजना करता येतील? यासाठी एकच उपाययोजना करता येऊ शकते की ही एक्झाम शासनातर्फे घेतली जावी, जेणेकरून अशा प्रकारचे गैरव्यवहार परत होणार नाहीत. यामध्ये कसं प्रायव्हेट एजन्सीचा इन्व्हॉल्व केल्यामुळं इंटरफिरन्स वाढलेला आहे आणि त्यामुळे असे गैरप्रकार होत आहेत. आता जे प्रकरण आहे त्यावर कायदा काय सांगतो? कोणत्या कायद्यानुसार यावर कारवाई होऊ शकते? कायदा तर हा इंडियन पिनल कोड असेल किंवा जे काही फौजदारी गुन्ह्यासंदर्भात जे आहे, आता पेपर लीक संदर्भात ऑलरेडी बिहार, हरियाणा किंवा राजस्थान या ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यामुळं भारतीय दंड संहिता जी आहे पूर्वीची त्यानुसार कोणत्या कायद्यानुसार याच्यावर कारवाई होईल? जर हे प्रकरण आता उघडीस आलेलं आहे आणि त्यात जे दोषी समोर येतात की ज्यांनी नीटच्या याच्यामध्ये गैरप्रकार केलाय, तर कोणत्या कायद्यानुसार त्यांना हायकोर्ट शिक्षा देऊ शकतं? हायकोर्ट यामध्ये डायरेक्ट शिक्षा नाही देऊ शकत. काही गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्या गुन्ह्यामध्ये जे काही गोद्रा प्रकरणातील आरोपी वगैरे आहेत ते अटक झालेली आहे त्यांना आणि भारतीय दंड संहितानुसार व फौजदारी संहितानुसार त्याचा ट्रायल होऊन केस सिद्ध झाल्यानंतर शिक्षा होऊ शकते. नक्कीच. जे आता नीटच्या प्रकारामध्ये गोंधळ उडालेला आहे त्या संबंधात जे याचिकाकर्ते आहेत त्यांची मागणी हीच आहे की हे प्रकार पुन्हा घडू नये यावर हायकोर्टाने लक्ष द्यायला हवं आणि नीटच्या जे काही संबंधित संस्था आहेत त्यांनी सुद्धा याची काळजी घ्यायला हवी. छत्रपती संभाजीनगर, नवराष्ट्र, राम बुधवंत.